गणपती बाप्पा मोरया. नवीन दिवस, नवीन ब्लॉग, नवीन जागा आणि नवीन मित्र. बरेचसे मित्र वरती आहेत. हा व्लॉग बनवायचं कारण स्पेशल असं काही नाही आहे, पण हा एक नवीन ट्रेक आहे. खूप दिवसांनी ट्रेकवरती आलो. लास्ट ट्रेक आपला होता, लास्ट ट्रिप होती, ट्रेक नव्हता, लास्ट ट्रिप होती मनालीची. आता ट्रेक डायरेक्टली ट्रेकला आलो. तो ट्रेक आहे आपला महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर, ऑब्वियस कळसुबाई शिखर. आता सध्या एन्जॉय आमचा चाललाय कळसुबाई शिखरावरून सनराईज, जो की दिसत नाही माझ्या. I'm trying to catch up these memories. आहे देखील फ्रॉम कोपरखेड नाही, आपल्या इथं आहे जुना गौरव पवार फ्रॉम कांदिवली. गौरव पवार फ्रॉम कांदिवली. बरेचसे मित्र आहेत. काही जण थोडेसे जागा जिकडे भेटतात, प्रत्येकाला सनराईज कॅप्चर करायचं, त्यामुळे प्रत्येक जण आपापल्या जागेवरती बसलाय. चालू आहे एन्जॉयमेंट. बघूया आता वरच्या कळसुबाईच्या मंदिरात जाईल, तोपर्यंत सनराईज एन्जॉय करू. ओके ओके ओके. नमस्कार मित्रांनो. तो कळसुबाईचा ट्रेक आता उतरत खाली येतोय. खाली येतोय म्हणजे चालतं बऱ्यापैकी मोठा ट्रेक आहे. रायगडपेक्षा दुप्पट तिप्पट असा ट्रेक आहे. फर्स्ट एक्सपिरियन्स आहे माझा. त्या एक्सपिरियन्समधून बऱ्याचशा गोष्टी शिकायला मिळाल्या. आमचे यावेळेसचे टीम गाईड होते माझे. 9 to 5. ओके, बियॉन्ड 9 to 5 यांच्या थ्रू मी या ट्रेकसाठी आलेलो. खूप छान सुंदर असं त्यांचं मॅनेजमेंट आहे. मॅनेज करणारी मुलं आणि त्यांचं नॉलेज, गड किल्ल्यांबद्दलचं त्यांचं प्रेम, ट्रेकिंगबद्दलची त्यांची इच्छा पण बोलू शकतो, किंवा त्यांना असलेली गोड, बऱ्याचशा गोष्टी झाल्या. त्याच्यामध्ये त्यांनी गडांबद्दलची माहिती सांगितली. ट्रेकचं वैशिष्ट्य हेच असतं की फक्त तुम्हाला ट्रेक नाही करायला लागेल, ट्रेकसोबत बऱ्याचशा गोष्टी, तिथल्या नेचर, तिथली माणसं, कोणासोबत ट्रेक करतात त्यांना सोबत घेऊन चालणं, या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या अनुभवायला भेटतात. तर अशा गोष्टी करत असताना खूप नॉलेजमध्ये वाढ पण होते, सामाजिकदृष्ट्या, बौद्धिकदृष्ट्या. आपल्याला कळून सुद्धा दुनियादारी कळते, माणसं कुठल्या लेवलला विचार करतात
आपण कसा विचार करतो, समाजात उभं राहताना आपल्याला कसं राहिलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी आपल्याला यातून लक्ष देतात. सध्या हा ट्रेक करतो, चढताना शूट नाही करता आलं कारण की अंधाराचा ट्रेक शूट करतो आणि अनफॉर्च्युनेटली मी लाईट विषय जी ट्रेकसाठी लागणार होती. सो आता सध्या उजेड आहे. आता वाजले आहे 10:05. या टायमिंगमध्ये उतरतो. सकाळी पहाटे 3:30 वाजता मी हा ट्रेक चढायला चालू केलेला. मिनिमम तुम्ही जर पटापट म्हणजे ट्रेक करणार असाल किंवा तुम्ही यंगस्टर्समधून बिलॉंग करता, यंगस्टरमध्ये आहात, यंग एजमध्ये आहात तुमच्या, आफ्टर 80 to 28 पकडू शकतो किंवा 30 पर्यंत किंवा त्याच्यापेक्षाही छोटे असतील तरी, तर ती लोक 2-2.5 तासात हा ट्रेक कम्प्लीट करू शकतात. पण थोडेसे जे आहेत 30+ आहे, 32+ आहे, त्यांना थोडा टाईम जातो. बट ओव्हरऑल एक्सपिरियन्स चांगला आहे. सगळ्यांना घेऊन चढा. ग्रुपमध्ये आल्यानंतर चा एक्सपिरियन्स चांगला असतो टू बी ऑनेस्ट. कारण की ग्रुप जेव्हा असतो त्यावेळेस तुमची ती 3 तासाची जी मेहनत असते ट्रेक करण्याची, ती कळत पण नाही तुम्हाला की बाबा मी 3 तास ट्रेक केलं आहे, मग मला दम लागतोय, मग मला त्रास होतोय, मग माझं नाही जमणार, मला नाही जमणार. ज्यावेळेस तुम्ही बसता त्यावेळेस तुम्ही दमता आणि बोलतं की नाही यार बस झालं, आता नाही चढू शकत. त्यावेळेस कोणतरी आपला जसा मित्र एक येतो, अरे चाल थोडंसं राहिलं, चाल थोडंसं राहिलं म्हणतात अगदी शिखरापर्यंत जो तुम्हाला घेऊन जातो. असे मित्र तुमच्यासोबत असले पाहिजे. तर मित्र आहेत जे की बाकी साईड दिसतात. तर त्यांच्यासोबत ट्रेक चालू आहे माझं, उतरतो चांगला आहे. तर बघूया आपण डायरेक्ट आता खाली. दाखवण्यासारखं तसं काही नाही आहे, वरतून व्ह्यू चांगले होते. त्याचे फोटोज, त्याचे व्हिडिओज मी अपलोड करेन व्हिडिओच्या एंडला. व्हिडिओ संपत त्यावेळेस मी ते एंड करेल. असंच तुम्ही जर बघू शकता की प्रत्येक लेवल जसंच तुम्हाला थोडासा माची टाईप एरिया येतो किंवा पठारी भाग येतो, त्या पठारी भागामध्ये असे स्टॉल्स तुम्हाला मिळतील की तुम्ही चॉकलेट्स, काकडी, ज्यूस वगैरे तुम्ही खायच्या गोष्टी घेऊ शकता. पण प्लीज घेतल्यानंतर एक कृपा करायची आहे सगळ्यांनी की जे काय प्लास्टिक तुम्ही यूज कराल, जे काही गोष्टी तुम्ही घ्याल, प्लास्टिकच्या वस्तू म्हणा किंवा कुरकुरे, चिप्स वगैरे दिसत नाही ते किमान खाताना त्याचं वजन जास्त असतं आणि खाल्ल्यानंतर ते पॅकेट मोकळं असतं, त्याच्यामध्ये काही नसतं. तर ते तुम्ही तुमच्या बॅगमध्ये कॅरी करून परत जाताना जेव्हा परत ट्रेक उतरता तुम्ही त्यावेळेस प्लीज घेऊन जाऊ स्वतःसोबत आणि एका पर्टिक्युलर जागेवरती जिथे डस्टबिन ठेवलेले आहेत त्यांनी त्या ठिकाणी टाका. आणि तुमचा थोडासा हातभार नेचरसाठी आपल्या खूप चांगला ठरतो. त्या गोष्टी करा. भेटूया मला नेक्स्ट व्हिडिओमध्ये बऱ्याचशा गोष्टी दाखवायच्या आहेत. माझ्याकडे फोटोज आहेत माझे मे बी नाही, माझ्याकडे फोटोज आहेत त्याच्यात. तर ते फोटोज मी तुम्हाला व्हिडिओच्या एंडला मी अपलोड करेन. फोटोज व्हिडिओज आहेत तर ते बघूया.